नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहत आहे अॅनालायझर. विश्वप्रवक्त्यांनी ब्रह्मांडातील उत्तम मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. मला प्रश्न पडलाय, राऊत नेमकं काय घेत होते? उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत होते की उद्धव ठाकरेंची फिरकी घेत होते? अगदी स्पष्ट सांगायचं तर काय इज्जत घेत होते की काय असा वाटावा असा हा एकूण कार्यक्रम झाला. 30, 32 किंवा 36 मिनिटांची ही मुलाखत. त्यातला 10% भाग मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण दाखवण्यासारखा 10% भाग मला वाटला म्हणूनच तेवढा दाखवणार आहे. त्यासोबत काही प्रश्न आणि काही निरीक्षणं मांडणार आहे. बघा, ब्रह्मांडातील उत्तम मुख्यमंत्र्यांची मुलाखत विश्वप्रवक्ते कशी घेत होते. अगदी सुरुवातीची तर फार रंजक आहे. नमस्कार केल्यानंतर जय महाराष्ट्र केलाय आणि म्हणतात की ही गर्जना आहे. आता ही गर्जना अशी असते का हा मला प्रश्न पडला. जे काही उद्धव ठाकरेंनी केलं ती काही गर्जना होती का हाही प्रश्न मला पडला. आणि त्यातल्या त्यात दुसरा एक प्रश्न होता, तुम्ही एवढ्या तणावात असूनही रिलॅक्स कसे? तुम्हाला चिंता नाही का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं उद्धव ठाकरेंनी खूप छान दिलीत. त्यांना शिवसेनेची चिंता अजिबात नाही आहे आणि थोडीफार असेल तर ती आहे हिंदुत्वाची. बघा ते काय म्हणतायत ते. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. समोरून ज्या जोरदारपणे जय महाराष्ट्राची गर्जना झालेली आहे, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम मराठी जनांना, हिंदू जनांना लक्षात आलं असेल माझ्यासमोर कोण बसलं आहे. यातून शिवसेना कशी पुढे जाईल अशा अनेक प्रश्नांचं काहू या राज्याच्या मनामध्ये, जनतेच्या मनात नाही, महाराष्ट्राच्या मनामध्ये मारलेलं आहे. पण तरीही मला आज तुम्ही खूप रिलॅक्स दिसताय उद्धव साहेब. मी शांत कसा? तर मला चिंता नाही आहे. चिंता माझी नाही आहे, शिवसेनेची तर बिलकुल नाही आहे. हां, थोडीफार जी आहे ती नक्कीच मराठी माणसांची आणि हिंदूंची आहेच, हिंदुत्वाची आहे. ऐकलं? आता या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंना थोडीफार चिंता हिंदुत्वाची हे आम्हाला कळलं. त्यांना आणखी काही टेन्शन आहे. खरं तर मुख्यमंत्री पदावर असताना टेन्शन कोणत्या गोष्टीचं असायला हवं? त्या काळात कोरोनाची लहर चालू होती. अक्षरशः लोक मरत होते. म्हणजे जरी उत्तर प्रदेशात तरंगणारी प्रेतं दिसली असती तरी सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले होते. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात होते, हे विसरून चालणार नाही. जे सांगताना म्हणता येतं उत्तर प्रदेशात प्रेतं तरंगत होती, पण सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेले होते. आजही तोच आकडा आहे. सर्वाधिक पेशंट महाराष्ट्रात होते. असं असतानाही मुख्यमंत्र्यांना टेन्शन कोरोनाचं नव्हतं. लोकांचं आयुष्य सुखकर कसं होईल या संबंधीचं टेन्शन अजिबात नव्हतं. त्यांना कोरोनाशी लढायचं नव्हतं. त्यांना राज्य कसं चालवायचं याचा काही संबंध नव्हता. पण त्यांना टेन्शन खूप वेगळ्या आणि महत्वाच्या गोष्टीचं होतं. कोणत्या होतं त्यांच्यात तोंडून ऐका ना, मी कशाला सांगत बसू. माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती. सगळ्यात टेन्शन मला होतं की समजा कुठे काय डास चावलं, मुंगी चावलं तर खाजवायचं कसं. पण हा एक वेगळा विचित्र भाग होता. खरं तर चालवायचं टेन्शन असायला पाहिजे. राज्य यांना टेन्शन होतं खाजवायचं. एवढीच वाईट स्थिती होती तर आपला राज्यकारभार लोकांच्या हातात सोपवून मुख्यमंत्री निघून गेले असते तर खूप बरं झालं असतं. पण नाही जमायचं ते. त्यांनी केलं नाही. त्यांनीच चालवलं. खाजवायचं टेन्शन असतानाही चालवायचा प्रयत्न केला. हे खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणूनच ते ब्रह्मांडातले उत्तम मुख्यमंत्री आहेत. आता या उत्तम मुख्यमंत्र्यांना त्यावेळेसच्या, माझीच हा शब्द वापरायला हवा, खरं तर सगळं ज्ञान असायला हवं. म्हणजे पहिल्या 5 ते होते. सगळं ज्ञान असायला हवं. पण मला कोणतंच ज्ञान नव्हतं हे स्वतःहून ते उघड करतायत. म्हणजे आमदारांना पैसे दिले की नाही माहीत नाही, मी IQ माहितीवर बोलतोय. कायदा कोणता आहे मी लिहिला नाही, मी वाचला नाही. तज्ज्ञ सांगतायत ते बोलतात. आता घटनातज्ञ कोणते? जे इंग्रजीचे क्लासेस घेतात ते घटनातज्ञ. जे राष्ट्रवादी काँग्रेसनं सांभाळून ठेवले ते घटनातज्ञ. ते जे सांगतायत ते हे ऐकतायत आणि त्यावरून सांगतायत की असं आहे. म्हणजे माहिती कुठलीच नाही हे उद्धव ठाकरे स्पष्टपणे सांगतात. ऐका तुम्ही. असं मी वाचलं, माझ्याकडे माहिती नाही, पण हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, हे त्याच्यानंतर काही आणखीन अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला. हां, असेल. त्या खोक्यात काय दडलंय हे ज्याचं त्याला माहीत, देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला कळलं असेल.
पण हे फुकटात झालं असतं ना, असतील किंवा आणखीन काहीतरी असतील, त्यांना वेगळा गट स्थापन करता येत नाही. हे कायदे तज्ज्ञांनी सांगितलेले आहे. मी कायदा लिहिलेला नाही, मी कायदा वाचलेला नाही. मी घटना तज्ज्ञांनी ज्यांनी त्याचा अभ्यास केला त्यांनी सांगितलेली मतं ऐकून आणि त्यांच्याशी बोलून सांगतोय. म्हणजे कायदा वाचला नाही, कायदा माहीत नाही, कायदा लिहायचा यांचा प्रश्नच येत नाही, आमदारांसोबत डील काय झाली आहे माहीत नाही, पण तरीही उद्धव ठाकरे बोलत राहतात, सांगत राहतात. त्यांनी प्रामाणिकपणे मात्र काही गोष्टी मांडलेल्या आहेत, अगदी प्रामाणिकपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केलाय, मी कोण होतो, माझी काय क्षमता होती हेही कबूल केलंय, आणि त्यासोबत मी घराबाहेर पडत नव्हतो हे देखील कबूल केलंय. ते देखील तुम्ही ऐका, मग त्यावर पुन्हा बोलतो. चूक माझी आहे आणि ती मी पहिल्याच माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये कबूल केलेली आहे. गुन्हा माझा आहे तो म्हणजे मी यांना परिवारातले समजून यांच्यावरती अंधविश्वास ठेवला. तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं? तर कोण होतो मी कोण होतो? मी एकटा काय कर, बरं मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो, कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो. जाऊन पण घोडके करा. फुटीरांचा आक्षेप त्याच्यावरच आहे. जे फुटून गेले आहेत त्यांचा आक्षेप असा आहे की आपण घराबाहेर पडला नाहीत, आपण मंत्रालयात गेला नाहीत, आणि आपण त्यांना भेटला नाहीत. तरी सुद्धा घराबाहेर न पडता सुद्धा देशातल्या सर्वोत्तम 5 मुख्यमंत्र्यात नाव का आलं माझं? आता एवढं सगळं म्हणजे मी हो माझी चूक होती, मी विश्वास ठेवला, त्यांच्यावर विश्वास ठेवला असं मुख्यमंत्री म्हणत असताना राऊतांना हे बोलायची गरज होती का की मुख्यमंत्री झाला ती चूक होती का? बरं तेवढं सोडून द्या, ते म्हणाले की मी घराबाहेर पडत नव्हतो. मग राऊतांनी सांगितलं की नाही नाही, हाच तर विरोधकांचा आक्षेप होता, हाच तर विरोधकांचा आक्षेप होता की तुम्ही त्यांना भेटत नाहीत, हाच तर फुटीरांचा आक्षेप होता. अहो राऊत साहेब, तुम्ही मुलाखत घेताय का इज्जत घेताय उद्धव ठाकरेंची ते कळलं तरी पाहिजे. म्हणजे ते सांगतायत की मी घराबाहेर पडत नव्हते, हे म्हणतायत तेच तर सांगत होते, हे म्हणतायत मी विश्वास ठेवला ही चूक केली, राऊत म्हणतायत तुम्ही मुख्यमंत्री झालात ती चूक होती का? हे सगळं असं विचित्र काम चाललेलं आहे. त्याच्याही पुढे खूप गमती आहेत मित्र हो. उद्धव ठाकरे आजारी असताना, आजारपणातून बरे झाल्यावर म्हणजे डिस्चार्ज देताना त्यांनी कुठं जायचा हा प्रश्न होता ना. ते मुख्यमंत्री असल्यामुळे वर्षा निवासस्थान शासकीय जे आहे ते त्यांचंच, आणि मातोश्री हे मूळ निवासस्थानही त्यांचंच. उद्धव ठाकरेंना विचारलं की तुम्हाला मातोश्रीवर जायचंय की वर्षावर, असं डॉक्टरांनी विचारलं. त्यावर उद्धव ठाकरेंचं उत्तर ऐका, आणि हो हे उत्तर झाल्यानंतर संजय राऊतांची त्यावरची प्रतिक्रिया देखील ऐका, त्यानंतर मी पुन्हा सांगणार आहे तुम्हाला. मला डॉक्टरने विचारलं सर कुठे जायचं, मातोश्री की वर्षा? मी पटकन म्हटलं मातोश्री. आणि मग डॉक्टरने सांगितलं डॉक्टर मला तुम्ही गुंगीत सुद्धा विचारलं असतं ना ॲनेस्थेशिया दिल्यानंतर सुद्धा, तरी मी मातोश्री हेच उत्तर दिलं असतं. मी तुमची इच्छा नियतीने पूर्ण केली असं म्हणताय तुम्ही मातोश्रीत येण्याची? ऐकलं? म्हणजे मला मातोश्रीवर जायचंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. ती माझी मातोश्री आहे. खरं आहे, आपल्या आईच्या वडिलांच्या घरी जाण्यात कुणालाही बरं वाटतं, ते तिथं गेले असतील. पण या संजय राऊतांना पुढे काय बोलायची गरज होती का? नियतीनंच तुमची मातोश्रीवर जायची इच्छा पूर्ण केली का? म्हणजे मुख्यमंत्री पद जावं असं नियतीच्या मनात होतं आणि नियतीनं यांना मातोश्रीवरच पाठवलं असं का संजय राऊतांना म्हणायचं होतं का? पुन्हा माझ्या मनातला तोच प्रश्न आहे. संजय राऊत घेत काय होते? उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत होते की उद्धव ठाकरेंची इज्जत घेत होते? हे संजय राऊतांनाच कळलं पाहिजे. माझा आक्षेप उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावर नाहीच आहे. माझा आक्षेप आहे तो संजय राऊतांच्या त्यांच्या प्रतिक्रियांवरती, टोमण्यांवरती. हा सगळा भाग आहे. म्हणजे संजय राऊतांची इंटायर मुलाखत घेताना मनातली भावना मात्र फार स्पष्टपणे, ठळकपणे आली हो. म्हणजे अगदी संजय राऊत स्पष्टच बोललेत की उद्धव ठाकरे कसे चुकलेत ते ऐका तुम्ही. तुम्हाला असं वाटत नाही का की जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनाच तुम्ही सर्वाधिक दिलेलं आहे? आहेच. आणि ज्यांना मिळालं नाही किंवा ज्यांना कमीत मिळालं ते आपल्याबरोबर राहिले. मला ऐकलं? ज्यांना मंत्रिपद दिली, ज्यांना खासदारकी दिली, ज्यांना बरंच काही दिलं ते सगळे सोडून गेले, आणि ज्यांना काहीच नाही दिलं त्यांना मात्र तुम्ही काय, ते मात्र तुमच्या सोबत आहेत. हे स्वतःविषयी सांगतायत का? स्वतःविषयी? संजय राऊतांच्या भावासाठी मंत्रिपदाची अपेक्षा होती का? केंद्रात जेव्हा हे सत्तेत सहभागी होते तेव्हा संजय राऊतांना मंत्री होऊ अशी अपेक्षा होती का? संजय राऊतांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांचं ते ट्विट देखील सगळ्याला माहिती आहे ना की ते असं पुस्तकाचं घर करून ज्यांनी घर निवारा दिला त्यांनाच पावसात ढकललं, अशा असं ते हिंदी शेर शायरी करणारं ट्विट संजय राऊतांनी केलं. ते सगळ्यांना आठवत असेल ते ट्विट. तर संजय राऊतांना मला काही नाही मिळालं
तरीही मी तुमच्या सोबतच आहे हे सांगायचं आहे का? म्हणजे इथे आपली बाजू संजय राऊतांनी पक्की करून घेतली आहे. बरं, इतकं कौतुक की संजय राऊतांना शेवटी उद्धव ठाकरेंनाच बस कर म्हणावं लागलंय. म्हणजे जगा मनाच्या जनतेच्या मनातले कुटुंबवत्सल वगैरे वगैरे असं ते म्हणत होते. ऐका तुम्ही. महाराष्ट्राच्या जनतेला हा मुख्यमंत्री आपल्या कुटुंबातल्या घटक वाटत होता. आपला परिवारातला भाऊ, मुलगा. ह्यातला बस बस हा शब्द मला फार महत्वाचा वाटतोय. आता बस म्हणजे किती माणसांनी त्या एखाद्या व्यक्तीला मोठेपणात नेऊन ठेवायचं, किती हे करायचं. म्हणजे अगदीच जय महाराष्ट्र अशा शब्दात व्यक्त केलेली गर्जना ही लोकांना घोषणा ही लोकांना गर्जना वाटते आणि थेट कुटुंबवत्सल मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन पोचवायचं. त्यामुळंच कदाचित उद्धव ठाकरेंना हे बस बस म्हणावं वाटलंय. आता यावर मी देखील बस झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे असंच मला वाटतं. उद्धव ठाकरेंची मुलाखतीचा हा पूर्वार्ध तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. हा व्हिडिओही कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.